हा शो सुरू होण्याच्या आधी निलेश साबळे किंवा ती जी संपूर्ण टीम आहे त्यांच्यात खूप चर्चा झाली. काही निगेटिव्ह चर्चा झाली, पॉझिटिव्ह चर्चा झाली. परंतु अशा पद्धतीची चर्चा होणं सोशल मीडिया असेल किंवा एकंदरीत हे एखाद्या कलाकारासाठी किंवा त्या टीमसाठी हे किती धोकादायी आहे किंवा थोडंसं ताणतणाव वाढवणारं असतं? कोण करतं चर्चा? कोण करतं कोण चर्चा? प्रेक्षक आहेत किंवा जे ट्रोलर्स आहेत विनाकारण. प्रेक्षक की ट्रोलर्स? आता त्याच्यामध्ये जो फरक आहे. मी तेच म्हणते, ट्रोलर वेगळे प्रेक्षक वेगळे. फुकट जे गोष्टी चालल्यात ना, तर प्रत्येकाला आपलं मत मांडायचं आहे आणि मी किती छान मत मांडू शकतो आणि मला हे पटलं नाही पटलं हे मत मांडतो, तो ट्रोलर आहे. मग तो त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मांडतो ना, तो काही बाकीच्या लोकांच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने मांडत नाही. तर त्याला एखादी गोष्ट खटकते तर खटकते बोलतो, चांगलं बोलतो. मग जेव्हा खटकते बोलणार जी वेगळी गँग आहे ना, त्याला किती महत्व द्यायचं आणि चांगले बोलणारी वेगळी गँग त्याला किती महत्व द्यायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यामुळे आणि जेव्हा ह्या गोष्टीला जेव्हा पैसे लागतील ना उद्या, तेव्हा यातले किती क्रिएटिव्ह लोक बाजूला होतात ते बघा. फुकट आहे मत मांडायचं माझं. एरवी त्या मताला कुठे किंमत नसते, कधी कधी त्याच्या घरात किंमत नसते. जेव्हा सगळ्या किंमती गेल्यानंतर कुठे किंमत मिळावी म्हणून काहीतरी गोष्ट टाकणं आहे ना. बघा, असं म्हणत नाही मी, ट्रोल करण्याबद्दल म्हणत नाही. आपल्याला अधिकार आहे चांगलं वाईट बोलायला, पण कोणाच्या घरात घुसून त्या व्यक्तीबद्दल बोलणं मला असं वाटतं चुकीचं आहे. त्याची प्रायव्हसी आहे ती ठेवायला हवी. त्या प्रोफेशन मध्ये बोलताय, इथून बोलताय तिथून बोलताय, तर त्याला पण एक लिमिट कळलं पाहिजे. शेवटी 4-5-10 व्यवसाय कोण काम कोण करत नाही. जो आहे तोच व्यवसाय सांभाळायचा प्रयत्न करतात आणि अर्थात त्या गोष्टीचा रिस्पेक्ट ठेवून ते कामं सगळे करतात कलाकार. त्यामुळे आपल्याला कळलं पाहिजे की कोणाला कुठपर्यंत ट्रोल करायचं. म्हणून म्हटलं, जेव्हा त्याला किंमत लागेल ना, फुकट म्हणून सगळी मतं खूप मांडतात. किंमत लागेल त्या गोष्टीला, पैसे द्यायला लागतील, तेव्हा तो पहिला विचार करणार की माझे किती पैसे बाकी आहेत, मी माझं मत मांडायला पाहिजे काहीकडे, तर राहू दे बाबा, राहू दे नंतर बघू. तेव्हा त्याची क्रिएटिव्हिटी थांबेल तिथे.